नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुकशेल्फ हे चॅनल. आजच्या या सत्रात मी एक पुस्तकाची ओळख परिचय तुम्हाला करून देणार आहे. पुस्तकाचं नाव आहे ईट दॅट फ्रॉग. हे लिहिलं आहे ब्रायन ट्रॅसी यांनी. या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीही अवेलेबल आहे. तर तुम्ही अमेझॉन किंवा ब्लिंकिटवर घेऊ शकता किंवा जवळपासच्या पुस्तकांच्या दुकानातही तुम्हाला त्या मिळतील. तर हे पुस्तक कोणासाठी आहे? मी म्हणेन हे पुस्तक सर्वांसाठी आहे, ज्यांना आपल्या आयुष्यात काही साध्य करायचं आहे, कोणतंही यश मिळवायचं आहे. त्या सगळ्यांसाठी हे पुस्तक आहे. आपल्याला असं बऱ्याचदा वाटतं की प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तासच असतात, तरी ते एवढे पुढे कसे जातात? आपल्यासारखेच असताना त्यांना देवानं असं कोणतं वरदान दिलंय की ज्यामुळे ते एवढ्या मोठ्या पदांवर कार्यरत आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव त्यांनी कमावलेलं आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकातून नक्की मिळतील. या पुस्तकात अशा 21 चॅप्टर्स आहेत, ज्यातनं तुम्हाला हे सांगण्यात आलंय की जेव्हा तुम्ही कोणत्याही कामाची टाळाटाळ करतात, आज नको, उद्या करू, थोड्या वेळाने करू, आज मूड नाहीये, अशी वेगवेगळे कारणं तुम्ही स्वतःला देत असता आणि त्याचाच परिणाम असा होतो की कुठेतरी पुढे जाऊन तुमच्या हातनं ते यश हुकतं, तुम्हाला ते हुलकावणी देऊन जातं. तर असं होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे या पुस्तकातनं दिलेलं आहे. तर हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. ईट दॅट फ्रॉग बाय ब्रायन ट्रॅसी. तुमच्याच ओळखीमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये जे कोणी पुस्तक प्रेमी असतील, चांगले वाचक असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आणि हे पुस्तकाचं नाव नक्की पोहोचवा. अशाच काही पुस्तकांचा परिचय घेऊन मी लवकरच पुन्हा एकदा तुम्हाला भेटेल या मराठी बुकशेल्फ या चॅनलवर. या चॅनलवर मी काही कवितांचं वाचन करत असते, कथा, छोट्या छोट्या कथा वाचून दाखवत असते किंवा पुस्तकांचा परिचय आणि प्रवास वर्णनही ऐकवत असते. या चॅनलवर मी एक नवी मालिका सुरू केलेली आहे, ज्यात तुमच्यासारख्या नवकवींनी रचलेल्या कवितांना जर व्यासपीठ मिळत नसेल किंवा त्या प्रकाशित करण्यासाठी तुमच्याकडे तेवढ्या प्रमाणात कविता नाहीयेत, म्हणून तुम्ही त्याचं एक कविता संग्रह प्रकाशित करू शकत नसाल, तर अशा छान छान कविता तुम्ही रचलेल्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवा तुमच्या नावासह. त्यातल्या काही निवडक कविता मी या चॅनलवर नक्की सादर करेन, तिचं अभिवाचन करेल आणि त्या पुस्तक प्रेमी, कविता प्रेमी या वाचक वर्गापर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचतील. तर नक्की पाठवा, नक्की कळवा आणि स्टे ट्यून फॉर टिल नेक्स्ट व्हिडिओ. बाय.